लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 13 वर्षांच्या लढ्याला यश. इमारतीच्या बेसमेंटमधील दोन्ही बारला ठोकले सील. ओसी मिळवण्याचा मार्ग सुकर. तब्बल 13 वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्र नगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या ऐवजी श्रीमाता बियर बार अँड रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहे. सोसायटीने अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी पालिकेने दोन्ही बार सील करण्यात कारवाई केली. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे, त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट, शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहेत. त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत. पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर आमची ओसी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. कारण ओसी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार, श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एलओसी दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एलओसी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या एलओसी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त अरे राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRD गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे. तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं. आणि म्हणून ते आज ते कारवाई होते ते आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे. 2011 पासून ह्या ज्या सगळ्या अडचणी होत्या ह्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संबंधित सर्व खात्याकडे सतत 12-13 वर्ष पत्रव्यवहार केला. अनेक अधिकाऱ्यांना आजचा दिवस हा उगवला हा आमच्या सोसायटीच्या दृष्टीने आनंदाचा आहे आणि आमच्या ओसी करता मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती आज निर्माण होते. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला यापुढे सहकार्य करावं आणि आमची ओसी संस्थेला कशी मिळेल, संस्थेच्या बालबच्चांना, रहिवाशांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करावा ही विनंती.